मंडळी, मी आपली सगळ्यांची खरंतर दिलगिरी व्यक्त करतो आणि या सभेला खऱ्या अर्थानं ज्यांनी शोभा आणली आणि मनापासून सर्वांनी आपलं या ठिकाणी कर्तव्य बजावलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पत्नीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या खुर्चीवरती बसवलं, या सर्व तमाम जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर निवडणुका घोषित झाल्या आणि आरक्षणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रकाश शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित, सुखदेवदादा, आपण सर्वच मंडळी आरक्षणाच्या माध्यमातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलं. घरी अगोदरच विनंती करून ठेवली होती, कारण आता महिला राज आहे, घरी सुद्धा विनंती करावंच लागते. शेवटी त्यांनी ठरवलं पाहिजे. सरपंच माझ्या शब्दाला मान देऊन मी घेतलेले कष्ट पाहून माझी धर्मपत्नी सौभाग्यवती स्मिता कनसे फक्त मी केलेले कष्ट म्हणून त्यांनी या शब्दाला होकार दिला आणि माझ्या या कष्टामध्ये, या जीवन प्रवासामध्ये त्या सहभागी झाल्या. मी सर्वप्रथम त्यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. प्रचार सुरू झाला, आता वेळ आली तिकीट देण्याची. मी असा एकमेव माणूस आहे दादा की माझा कुठली मुलाखत दादांनी घेतली नाही. माझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे काय यंत्रणा आहे, मी कशी निवडणूक हाताळणार आहे, हे काही दादांनी मला विचारलं नाही. एक सर्वसामान्य आणि माझ्यावरती प्रेम करणारा एक पंकज नावाचा कार्यकर्ता आहे. त्या पंकजला जिल्हा परिषदेसाठी तिकीट दिलं पाहिजे आणि त्याला उभं केलं पाहिजे. म्हणून दादा मी तुमचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी का विश्वास ठेवून तुम्ही मला या ठिकाणी उमेदवारी दिली. नंतर तुमचे आभार यासाठी व्यक्त करायचे सर्व मतदार बंधू भगिनी, एक तळमळीनं काम करणारा युवक आणि जनसेवेचं व्रत हाती घेतलेला एका ध्येयवेडा तरुणाला आपण सर्वांनी मनापासूनची साथ दिली. मला खऱ्या अर्थानं आभार मानायचे ते आणेपाटर भागातील सर्वसामान्य जनतेचे. इथून पाठीमागं परिस्थिती अशी होती का भेळ भत्त्यावरती आण्याची जनता आपल्या पाठीमागे राहील, पैसे वाटप करू आण्याची जनता आपल्या पाठीमागे उभी राहील. परंतु आज या संपूर्ण आणेपाटरातील जनतेने एक स्वाभिमान दाखवून अडचणीच्या काळात धावून येणाऱ्या तरुणाला, आपल्या सुखदुःखात धावून येणाऱ्या तरुणाला, तळमळीनं काम करणाऱ्या तरुणाला एक स्वाभिमान जागा संधी दिली. त्याच्याबद्दल मी मनापासूनचे कौतुक या ठिकाणी आपल्या आणेपाटर भागातील जनतेचे व्यक्त करतो. नुसतं मलाच नाही तर आपल्या तालुक्यातलं 2 नंबरचं मताधिक्य ते शांतारामजी दाते यांना आहे. योगायोग असा आहे, मी आणेपाटर भागाचा भाचा आहे आणि ते या राजुरी गावचे भाचे आहेत. दादा कौतुक अशासाठी करायचंय की या राजुरी गावाला सुद्धा बापूंना त्याच प्रकारचं मताधिक्य मिळून दिलं आणि त्यांनी आपल्यावरती जो ठेवलेला विश्वास होता तो देखील आपण संपादन केला. कारण शेवटपर्यंत ही भीती होती राजुरी गाव पंचायत समितीच्या उमेदवाराला काय करणार, परंतु लोकांचं प्रेमच इतकं झालं होतं की दोन्ही उमेदवार त्याच ताकदीने चालवायचे. मला खऱ्या अर्थानं आता आभार मानायचे ते बेल्ला पंचक्रोशीचे. बेल्लागाव असेल, गुळुंचवाडी असेल, रानमळा असेल, तांबेवाडी असेल, बांगरवाडी असेल, गुंजळवाडी असेल, एका काही कालावधीच्या मध्ये ही सर्व गावं राष्ट्रवादी पक्षाकडे पेरलेली होती. बेल्ला गावाची तर परिस्थिती अशी होती, कधीतरी शिवसेना 2-4 मतांची आघाडी राहायची. गुंजळवाडी गाव पूर्णपणे राष्ट्रवादीमय झालं होतं. तांबेवाडीत शिवसेना चांगल्यापैकी रुजलेली होती. परंतु बेल्ला आणि संपूर्ण पंचक्रोशीने आपला राहिलेला विकास करण्यासाठी गट तट न पाहता या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बेल्लागाव विकासाच्या मागे उभा राहिला. त्याबद्दल बेल्ला आणि सर्व वाड्यावास्त्यांचे मी मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मला आभार मानायचे साकोरीकरांचे. स्वतःच्या गावचा उमेदवार असताना त्यांनी इतकी निवडणूक मनावरती घेतली. त्यांची सूचना अशी होती की आमच्या गावात काय तुम्ही शेवटपर्यंत यायचं नाही, कारण तुम्ही आमच्या गावात जर आले तर आमच्या गावातील लोकांचं पक्षीय प्रेम वाढेल आणि एकदा का गाव पक्षी पातळीवरती गेलं की तुमचं मताधिक्य घटेल. या मंडळींचे मनापासूनचे कौतुक करायचं वाटतं. त्यांच्या स्थानिक उमेदवारापेक्षा अधिकची मते या सर्व मंडळींनी आपल्याला मिळून दिली. त्यांचे देखील मनापासूनचं कौतुक आणि आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. मला कौतुक करायचे झापवाडी आणि मंगरुळकरांचे. त्यांचा आभार देखील मानायचे. झापवाडी हे गाव तसं दादा तुमचा बालेकिल्ला असणारं गाव आहे, त्या गावात सुद्धा आपल्याला मताधिक्य आहे. परंतु विशेषत्वानं मंगरुळ या गावामध्ये आजपर्यंत कधी शिवसेनेला मतदान इतकं झालं नाही. या मंगरुळ गावातील सर्व तरुण मंडळींनी, विशेषतः आपल्या माळी समाजाने, आपल्या दलित वर्गाने या ठिकाणी ही निवडणूक हातात घेतली आणि जवळपास
समसमान मतं आपल्याला त्या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेला मतं त्या ठिकाणी त्या गावानं आपल्याला मिळवून दिली. मला यानंतर आभार मानायचे आमच्या राजुरी गावचे, परंतु त्याआधी मला आमच्या कुटुंबाचे आभार मानायचे. साधारणतः 50 प्रमुख घरं, एक 50 प्रमुख व्यक्ती असणारं आमचं एक कुटुंब आहे. काही मतभेदानंतर आमची कुटुंबात विभागणी झाली, पक्षांमध्ये विभागणी झाली, परंतु माझ्यासारख्या एका होतकरू तरुणासाठी आमचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी एकत्र आलं. मग आमची आबाटेक भावकी एकत्र झाली की आपल्याला या तरुणाला संधी द्यायची. बैठक बसली, सर्वांचा एकमुखी त्या ठिकाणी विचार करला की या तरुणाला आपण साथ देऊया. नंतर संपूर्ण आमचं उंच कडक गाव आणि संपूर्ण भावकीची बैठक झाली आणि एकमुखानं सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. मग त्याच्यामध्ये कोणी पक्ष पाहिला नाही, कोणी जुनी भांडणं पाहिली नाही. शेवटी ग्रामपंचायतमध्ये आमचंही कुटुंब त्या ठिकाणी कार्यरत होतं. बऱ्याच जणांचा पराभव त्या ठिकाणी झाला होता, परंतु हे सगळं विसरून कनसे आडनावाची पार्टी कुठंतरी जिल्हा परिषदमध्ये लागणार आहे म्हणून ही सर्व मंडळी एकवटली होती. त्यांचे देखील मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. नंतरच्या काळामध्ये राजुरी गावातील आमची सर्व मंडळी, एक परिवर्तन या गावामध्ये झालं पाहिजे. कुठंतरी एक दहशत या गावामध्ये बसलेली आहे, ती विविध संस्थांच्या माध्यमातून बसलेली आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसलेली आहे. कोणी आलं तर त्याला संस्थेच्या माध्यमातून भीती दाखवायची. तुमचं असं कर्ज आहे, अशी कारवाई करण्यात येईल, अशा देखील धमक्या अनेक ठिकाणी लोकांना मिळाल्या. तुम्ही आमच्या मागे ठामपणानं उभं राहिलं पाहिजे. तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराचं स्टेटस का ठेवता? तुम्ही समोरच्या उमेदवाराला भेटतच का? इतक्या खालच्या पातळीवरती निवडणूक काही मंडळींनी घेतली. या गावाने ठरवलं की आता राजुरी गावातून संपूर्ण परिवर्तन करून एका नव्या तरुणाला संधी द्यायची. मी त्याकरता राजुरी गावातील संपूर्ण मतदारांचे आणि नागरिकांचे आभार व्यक्त करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या गावचे नेते आणि सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्या वडिलांनी या गावचं नेतृत्व विधानसभेमध्ये केलेलं आहे, ते स्वर्गीय विनावटी, त्यांचे चिरंजीव असणारे दीपक शेठ आवटी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी बैठक त्या ठिकाणी लावली माडीवरती. त्या बैठकीला आदरणीय एकनाथजी शिंदे या गावचे माजी सरपंच, या गावचे माजी उपसरपंच सन्मान्य चंद्रकांतजी जाधव, त्याचप्रमाणे विनोद शेठ आवटे असतील, बंटीदादा आवटी, गोविंदराव आवटे असतील, बाळासाहेब भाडवळे माजी सरपंच, या सर्व मंडळींनी एकमुखानं त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राजू शेठ विष्णू आवटे देखील त्या ठिकाणी सभेला मिटिंगला उपस्थित होते. या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी एकमुखानं पाठिंबा दिला. परंतु हे होत असताना आपलं बारखांबे फावडे जुंदरे मंडळ असेल, पाटील आवटी भावकी असेल, हाडोळींच्या सगळ्या भावक्या देवस्थानमध्ये शेवटी आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. हाडोळे मंडळींच्या भावक्या असतील, ढंगाळे मंडळींनी संपूर्ण पाठिंबा दिला. असे एक भावकी किंवा गावकी राहिला नाही या राजुरी गावातली तर त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही. त्या सर्व नेतृत्व करणाऱ्या मंडळींचे देखील मी मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण एक विश्वास ठेवून यांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आता माझी त्यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे की गुंजाळवाडीचे सरपंच पण या ठिकाणी बसतील. महेश दादा, ही सगळी जुनी शिवसेना मध्ये राष्ट्रवादी अशी झालेली सगळी व्यासपीठावरती सगळा पक्षच एकत्र आलाय. परंतु माझी सगळ्यांना आपल्याला हात जोडून विनंती अशी राहील की 2029च्या निवडणुकीमध्ये या तालुक्याचा पुन्हा एकदा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे शरददादांनी ध्येय आणि धोरण आखलेले आहे, आज दादा मंत्रिपद आपल्याला मिळणारच आहे, परंतु तुम्हाला अधिकची ताकद देण्यासाठी या मंडळींनी आता जशी गळ्यामध्ये शिवसेनेची शाल घातलेली आहे तशीच शाल आबाधित ठेवून तुम्ही शरदांचे हात बळकट करावे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. रामाशेठ, आपल्याला देखील विशेष विनंती माझी राहील, कारण आपण एक विचाराने ही लढाई घेऊन चाललेलो आहोत. यानंतर मला आभार मानायचे माझ्या मुस्लिम समाज बांधवांचे की त्यांनी आजपर्यंत आपण पाहतो की मुस्लिम समाज हा शिवसेनेला मतदान करणार नाही अशी बरीच जण म्हणत होती, परंतु अंगामध्ये भव्यशाली घेऊन ही तरुण मंडळी शिवसेनेचा नारा देत या मुस्लिम बांधवाच्या मावळ्यांनी आज इतिहास घडवून जे अधिक मताधिक्य दिले त्याच्यामध्ये मोलाचा वाटा या सर्व मंडळींनी उचललेला आहे. त्या माता भगिनींनी तर अक्षरशः निवडणूक अंगावरती घेतली. कोणी स्वेटर देऊ द्या, कोणी काही देऊ द्या, परंतु त्यांचं एक मत पहिल्यापासून ठरलं होतं की पंकज एक सर्वसाधारण कुटुंबातला असणारा मुलगा आहे, स्मिता ही नवीन असलेली एक धडाडीची कार्यकर्ती त्या ठिकाणी आहे. आपल्या रूपानं आपल्या मुलीसारखी आपल्या मुलासारखी असणाऱ्या मुलांना आपण संधी दिली पाहिजे. या सर्व मंडळींचे मी मनापासून आपल्या सर्वांचा नतमस्तक होतो आणि हा झालेला विजय
अतिशय नम्रपणे स्वीकारून एक जबाबदारीचं भान माझ्या मनामध्ये राहिलेलं आहे आणि नुसता विजय न होता एक फार मोठी जबाबदारी आपल्याला पेलायची आहे. कारण आपल्या सर्वांचा विश्वास अबाधित ठेवून यापुढे आपल्याला काम करावं लागणार आहे. आज पहिल्या पेटीज मध्येच आपल्याला 1750 मतांची आघाडी झाली. त्याच वेळेस मला जाणीव झाली का हे सोपं काम नाही. जनतेनं आपल्या अपेक्षेपेक्षा भरभरून प्रेम आपल्याला दिलेलं आहे. मग आपली देखील तितकीच नैतिक जबाबदारी आहे की जनतेच्या अडीअडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये, त्यांच्या सामाजिक प्रश्नांमध्ये आपण तळमळीने उभं राहिले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता सासरवाडीला मागे ठेवून कसं झालं, ही सर्व मंडळी जीवाचं रान करत 8 ते 10 दिवस या संपूर्ण प्रचारामध्ये सहभाग. दुर्दैवानं माझे वडील हयात नाही. ते आज जर या ठिकाणी असते तर फार मोठा जल्लोष त्यांनी या निमित्ताने केला असता. परंतु एक वडिलांची जागा भरत या सर्व मंडळींनी माझी पाठ थोपटली. त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आळेकर मंडळींचे आभार व्यक्त करतो. आणि बंधू आणि भगिनींनो, तुमचा हा पंकज कनसे आणि स्मिता कनसे आज आहे तशीच भविष्यात देखील राहील. कोणत्याही प्रकारचा गर्व आणि कोणत्याही प्रकारचा अनुभव आमच्यामध्ये येणार नाही. हे तुमच्या सर्वांची सेवा करण्याची मनोभाववृत्ती ही आमच्यामध्ये आहे. आणि दादा, मी शेवटचं या ठिकाणी असं सांगेल की आता जिल्हा परिषद झालो. या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला विधानसभेला जो नवा गट आहे 256 मतांची आघाडी आपल्याला होती. परंतु दादा, माझं स्वप्न आहे 2029च्या निवडणुकीला 5000 मतांची आघाडी आपल्या रातुर्बेला जिल्हा परिषद गटामध्ये तर आपल्यासाठी मला द्यायची आहे. त्यासाठी मी अहोरात्र काम करेल, जनतेची सेवा करेल, जनतेच्या दारात जाईल. हे देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासन देऊन आपल्या सर्वांच्या मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करून आपण आपल्या जीवनातला अनमोल असा वेळ या ठिकाणी आपण सर्वांनी दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.